नमस्कार. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळी येथे NGTV मराठी न्यूज चॅनलची टीम पोहोचलेली आहे. आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे इंगळी येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पोहोचलेलो आहोत. कार्यालयामध्ये पोहोचण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आता निवडणूक आयोगाकडून चालू असलेली प्रक्रिया म्हणजे SIR फॉर्म भरण्याबाबतचा कशा प्रकारे इथे कामकाज चालू आहे. त्या कामकाजामध्ये BLO किती प्रमाणात काम करतात, BLO लोकांच्या घरी जातात की लोक BLOच्या घरी येतात, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आणि जे इतर पदाधिकारी आहेत ते कशा प्रकारे काम करत आहेत ते आपण प्रत्यक्षात पाहूया आणि त्याबद्दल SIR फॉर्म कसा भरायचा आणि यांना कितपत जाणकारी आहे, किती माहिती आहे ते त्यांच्याच तोंडून घेण्याचा प्रयत्न करूयात. आज आपल्यासोबत आहेत इंगळी गावचे सरपंच विनोद बनसोडे आणि ऑपरेटर निजाम शहा शेख, तसेच इतर गावकरी देखील आहेत जे फॉर्म भरायला आले होते. ते त्यांच्या घरी गेले होते असं यांचं म्हणणं आहे. हे जे BLO अधिकारी वगैरे आहेत त्यांच्या घरी गेले होते आणि ते आज आपलं फॉर्म सबमिट करण्यासाठी इथे आलेत, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलेत. प्रत्यक्षात किती प्रमाणात फॉर्म भरण्यात आलेत आणि किती जनता ह्या कामासाठी उपलब्ध आहे, किती लोक यांच्याकडे उपलब्ध आहेत आणि किती लोकांचे फॉर्म भरायचे आहेत ते आज आपण, आणि किती लोकांचे फॉर्म भरले ते आज आपण त्यांच्या तोंडून ऐकण्याचा प्रयत्न करूयात. चला तर मग जाणून घेऊया काय आहे ही बातमी. सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. माझं नाव आहे निजाम शेख. मी इंगळी ग्रामपंचायतचा ऑपरेटर आहे. आज आपण भारत निवडणूक आयोग गणनापत्र जे फॉर्म आहे SIR त्याबद्दल कसे भरावे याबद्दल मी थोडीफार आपणास माहिती देत आहे. आता मला सांगा सर, एकूण आता तुमच्या फॉर्म संख्या किती आहे आणि त्यामध्ये किती फॉर्म भरलेत, अजून किती शिल्लक राहिले, आता दिवस तारीख कमी राहिले? एकूण आपले 2 विभाग क्रमांक आहेत, 134 आणि 135. अच्छा, म्हणजे 134 आणि 135 यासाठी आपल्या गावामध्ये BLO किती उपलब्ध आहेत? 2 BLO आहेत आणि दोन्ही BLO प्रत्यक्षात घरी जाऊन काम करतात. काही लोकांच्या ओरडी तक्रारी देखील आलेल्या आहेत आमच्याकडे. नाही, काही तक्रारी नाही. जे ज्यांना कळत नाही त्यांनी स्वतः ग्रामपंचायत मध्ये येऊन त्यांच्या समक्ष माहिती सांगून फॉर्म भरून घेऊन साईन वगैरे करून देत आहे. आत्ताच आपले जे निजाम शहा शेख आपल्यासोबत बोलताना म्हणतात की तक्रारी अशा कोणत्याच नाही आहेत. बरोबर आहे, तक्रारी अशा कोणत्या नाहीत. BLO जे आहेत प्रत्यक्षात मतदारांच्या घरापर्यंत जाऊन फॉर्म भरतात असं यांचं म्हणणं आहे. आता आपण सरपंच साहेबांना विचारू, सरपंच साहेबांचं काय म्हणणं आहे, लोकांचा प्रतिसाद कशा प्रकारे लागतो? विनोद बनसोडे माझं नाव आहे. चांगलं SIR प्रक्रियेला चांगलं प्रतिक्रिया आहे आणि लोक ग्रामपंचायत फॉर्म भरत आहेत आणि BLO ही घरोघरी जाऊन त्यांना विचारपूस करून फॉर्म भरत आहेत. जे काही परगावी आहेत त्यांना संपर्क साधून त्यांना लोकांना ग्रामपंचायत बोलून घेत आहे आणि तो फॉर्म भरून घेत आहेत. अच्छा, सगळ्यात महत्वाचा मुद्दा सरपंच साहेबांनी काय सांगितलं, जे परगावाला आहेत ज्यांना माहिती नाही ते प्रत्यक्षात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांमार्फत त्यांना संपर्क करून त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांना फॉर्म भरण्यासाठी अगदी आवर्जून सांगण्यात येत आहे असं सरपंच साहेबांचं म्हणणं आहे. आता शेख साहेब, तुम्ही आम्हाला सांगू शकता का फॉर्म सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसा भरायचा? हा जो फॉर्म भरताना अनेक अडचणी निर्माण होतात. जे शिकलेले आहेत त्यांना देखील अडचणी येतात, मग जे अडाणी आहेत त्यांना देखील सांगायची गरज नाहीये. हे तुम्ही थोडस भरून दाखवता का आम्हाला कसं असतं, काय असतं? सांगतो, मी माहिती सांगतो. आज आपण भारत निवडणूक आयोग गणना प्रपत्र भरण्यासाठी जे काही माहिती लागत आहे ते या फॉर्मद्वारे मी सांगत आहे. हा फॉर्म भरताना जेणेकरून जे वर्षाच्या रकानात आहे, 1 नंबर जे रकाना आहे त्यामध्ये मागील SIR मतदार यादीतील मतदाराचा तपशील, जेणेकरून 2002 मध्ये ज्या लाभार्थ्याचे नाव आहे त्या लाभार्थ्यांचे इथे नाव लिहावे लागते. ज्याचे नाव वर लिहिलं आहे त्याचे मतदार ओळखपत्र क्रमांक या 2 नंबर रकान्यामध्ये लिहायचे आणि नातेवाईक काय आहे आपण स्वतः आहेत. आज आपण SIR फॉर्म भरण्यासाठी जी माहिती लागत आहे त्या ह्या फॉर्मद्वारे सांगत आहोत. ह्या फॉर्म मध्ये 1 नंबर जे रकाना आहे ह्यामध्ये मतदाराचे नाव जे 2002 पूर्वी ज्यांचं नाव आहे या रकान्यामध्ये नाव लिहायचे आहे आणि 2002 नंतर जे लाभार्थ्याचे नाव आहे
ह्या 2 नंबर रकान्यामध्ये लिहायचे आहे. आणि इथे जुना फोटो आहे आणि लेटेस्ट मध्ये जे चालू फोटो आहे त्या ह्या रकान्यामध्ये लावायचे आहे. त्याची माहिती आता सर आम्हाला तुम्ही ह्या फॉर्म बद्दल माहिती दिलात, अगदी व्यवस्थित अशी माहिती दिलात. यामध्ये 3 रकाने आहेत, त्या 3 रकान्याचा कसा वापर करायचा आणि त्या 3 रकान्यामध्ये काय भरायचं ते आम्हाला थोडंसं प्रात्यक्षिक करून दाखवता का? हा. हा जो आपल्याकडे फॉर्म आहे SIR साठी जो दिला जातो तो फॉर्म आहे. आताचे आपल्या निजाम सरांनी जे सांगितलं ती माहिती आपण आता त्यांच्याकडून प्रत्यक्षात कशी भरतात आणि ती माहिती भरताना चुका कोणत्या होतात आणि त्या चुका झाल्यानंतर मतदार यादीमधून नाव कसं वगळण्यात येतं आणि ते नाव वगळू नये म्हणून काय करावं लागतं. सगळ्यात आधी जो वरचा रकाना आहे त्यामध्ये बघा काय आहे, मतदाराचं नाव आहे, त्याचा इपिक नंबर आहे, मग त्याच्या बाजूला त्याचा पत्ता आहे, त्याच्या बाजूला अनुक्रमांक आहे, मग त्याच्या बाजूला काय आहे, स्कॅनर आहे आणि त्या मतदाराचा जुना फोटो. आता नवीन एक रकाना दिलेला आहे, त्या रकान्यामध्ये नवीन चालू फोटो अत्यावश्यक असलेला आणि हा जो त्याच्या खालचा जो रकाना आहे पहिल्या रकान्यामध्ये काय आहे तर 2000च्या पूर्वीचे जे नावं होते, जे मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट आहेत त्यांच्यासाठी हा रकाना आहे. मग हा तिसरा काय आहे, तिसरा जो आहे 2000च्या नंतरची जी नावं आहेत त्या मतदारांची नावे इथे भरायची आहेत. तीच माहिती आता आपल्याला हे सेक्शन सांगतील, त्याच्याकडून आपण व्यवस्थितरित्या जाणून घेऊया. यामध्ये चूक होता कामा नये, चूक झाली तर मग मतदार यादीतून नाव वगळल्याशिवाय राहणार नाही याची दक्षता अवश्य घ्यावी. तर आम्हाला आता याची सविस्तर अशी माहिती द्या. आता आपण पाहू शकता शेख सर आपल्याला फॉर्म कसा भरायचा पद्धतशीररित्या ते आपल्याला दाखवताना दिसत आहेत. वरील रकान्या ज्याचे नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाचा मागील SIR मधील तपशील म्हणजे जे फोटो आपण लावलो आहोत त्याच्या आई किंवा वडील, आजी आजोबा नातेवाईक यांचे 2002 मधील नाव ह्या पहिल्या रकान्यामध्ये लिहायचे. 2002 पूर्वीचा जो 215 नंबर आहे आता सध्याला बदलून 251 झालेला आहे. दक्षिण विधानसभा मतदारसंघ असं उल्लेख करावा लागतं का त्यामध्ये? हा, करावं लागतं. चला मग पुढे मतदारसंघ क्रमांक 2002 मधील आपलं इंगळगीचं 2015 आणि यादी भाग क्रमांक 136 अनुक्रमांक 442 वर ह्या लाभार्थ्यांचे वडिलांचे नाव होते आणि ह्या लाभार्थ्याचे जन्मतारीख, आधार कार्ड आणि हे जे फोटो लावलो त्याचे आईचे वडिलाचे नाव आणि आईचे नाव आणि मोबाईल क्रमांक आणि आईचा मतदार कार्ड क्रमांक, वडिलांचा मतदार कार्ड क्रमांक, अशा प्रकारे हा फॉर्म ज्याचे नाव 2002 मध्ये आहे त्यांनी काय करावे, त्यांचे स्वतःचे नाव लिहावे आणि मतदार जे चालू मतदार कार्ड क्रमांक आहे त्याचा इपिक नंबर लिहावा. नातेवाईक ते स्वतः राहतील. जिल्हा काय आपलं जे जिल्हा आहे ते जिल्हा, राज्य, मतदारसंघ क्रमांक आणि ह्यामध्ये जे 2002 मध्ये किंवा पत्नीचे मतदार कार्ड ओळख क्रमांक, अशा प्रकारे हा फॉर्म भरायचा. हे फॉर्म भरल्यानंतर द्यायचा, BLO सुपूर्द करायचा. ओके, बरोबर. हा झाला तपशील आजच्या. आता आपण उद्याच्या भागामध्ये सर्व फॉर्म भरून झाल्यावर BLO ते फॉर्म ऑनलाईन फॉर्म सबमिट करतात. मग तुमचे फॉर्म भरले असे गृहीत होते. उद्याच्या अंकामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आजची एवढी माहिती आपल्यासाठी पुरेशी आहे. फॉर्म कसा भरायचा हे तुम्हाला शेख सरांनी आणि आपल्या इंगळगी गावचे जे सरपंच आहेत विनोद बनसोडे यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. पण राहते माहिती उद्याच्या अंकामध्ये ती सगळ्यात महत्वाची माहिती आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत. ती माहिती काय असते, अधिकाऱ्याकडे जी यादी आहे, BLO कडे जी यादी आहे त्यामधून त्यांच्या आई वडिलांचं नाव कसं काढायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रामधून आणि कर्नाटकामधून जी सोयरी होतात, ज्या मुली इकडे येतात, इकडच्या मुली तिकडे जातात, त्यांचे नाव कसे शोधायचे, त्यांचं नाव या नवीन यादीमध्ये कसं समाविष्ट करायचं याबद्दल आपल्याला उद्या माहिती देतील इंगळी गावातील जे 2 BLO आहेत, सरपंच आहेत आणि आपल्या ग्रामसेवक मॅडम आहेत यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊया. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज. ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज, दक्षिण सोलापूर, इंगळगी.